आज कॉक्रोच जनता पार्टी जो एक वाडटो रिस्पॉन्स आयला म्हळ्यार जेन झीक जें जाय तें आमच्यांनी दिवं येता. ताजे खातीर तो मुवमेंट बरो जाल्लो आहा. कॉक्रोच जनता पार्टी इज अ मुवमेंट अगेन्स्ट द दादागिरी ऑफ द सिस्टम. जो सिस्टम आज चड करून BJP आनी आपले वन सायडेड रूल backed by the judiciary, backed by the election commission, backed by सगळो एंटायर यंत्रणा जी आहा ती तांच्या दबावा खाला सकल आसात आनी हम करे सो कायदा ही जी दादागिरी करतात ताजे अगेन्स्ट उबे रावतात ती कॉक्रोच जनता पार्टी. आनी कॉक्रोच जनता पार्टीची विचारसरणी आहा वो आयडिया आहा ही वायट न्ही. This shows the enterprise, the innovation of the Gen Z, and the Gen Z are the pillars of the future. देशाक जर विकसीत करूंक जाय जाल्यार Gen Zक एम्पावर करूंक जाय. Gen Zचे एक्सपेक्टेशन आहा ताका क्लियर कट सोल्युशनां दिवंक जाय आनी ती हो सरकार दिना. ती हे सरकार गद्दारी करता तांच्या एक्सपेक्टेशनाचेर. म्हणून कॉक्रोच जनता पार्टीची आयडिया आज बरी ट्रेंडिंग आमच्या देशान आहा आनी गोंयानूय आहा. गोंयान जर तांचो मुवमेंट जावं कितें जाता जाल्यार तुमी सपोर्ट करता? व्हेरी ऑफकोर्स सगळे समविचारी लोकांनी येवंच चिंतूंक जाय. पूण इट कॅनॉट बी अ मुवमेंट ऑन वीच जस्ट इरप्ट्स एंड देन डिसअपियर्स. पळय कन्सिस्टन्सी जाय, राजकारणान कन्सिस्टन्सी जाय. आरजीच्या हातून म्हजो एक स्टेटमेंट आहा म्हणटा तो राजकारणान मेन इशू म्हणटा तो कन्सिस्टन्सी. यू हॅव टू बी कन्सिस्टंट वीथ वॉट यू बिलीव अँड वॉट यू वेर यू स्टँड. गोंयान मनशांक सगळे वळखतात, एकमेकांक सगळे वळखतात. सो वॉट यू स्टँड फॉर इज वॉट यू स्पीक. आज एक उलयलें फाल्यां दुसरें उलयलें अशें जावंक जायना. सो तुजी कन्सिस्टन्सी आसपाक जाय आनी कन्सिस्टन्सी तूं पावरान आसूं नासूं, तूं इलेक्शन जिखूं ना जिखूं, कन्सिस्टंट आसपाक जाय. आनी ही कन्सिस्टन्सी जर एक खंयच्याय मुवमेंटान नवी येता जाल्यार हे मुवमेंटाक सिरियसली पळोवं येता. आतां एट द मुवमेंट इट इज जस्ट अ आयडिया. जेन झी इतले फास्ट हे जावपाक लागला आतां, लोक फॉलो करपाक लागले. रे ही तो एज ग्रूप असो आहा की तो इंस्टाग्रामाचेर वो तांकां जें कितें दिसता ताजेर आसा आनी तांकां हें कितें चलना तें सारकें चलना अशें दिसता. हातून तरी युनॅनिमिटी आसा की जें कितें चलना आनी जे कोण चलयता तांचें बिगडलां हें तांकां दिसता. द सिस्टम इज ब्रोकन, दीस इज वॉट दे फील अँड देर इज अ युनॅनिमिटी ओवर इट. सगळे हो इश्यूचेर मानतात की सारक्या हांकां चलोवंक जायना. तुमकां कितें दिसता एक लोकांक एक संदी जाय आसली अशें कितें जावपाक, ती लोकांक मेळ्ळी? 100%. सगळे आमी जगाचें राजकारण आनी मुवमेंट्स जंय जाल्या फ्रॉम द अरब स्प्रिंग टू सेवरल अदर मुवमेंट्स इन्क्लुडींग वॉट इज हॅपन इन नेपाल ऑर इन बांगलादेश. सगळ्या कडेन कितें दिसता आमकां की लोक रस्त्यार येवन आसा तो सिस्टम भायर काडून नवो सिस्टम हाडूंक सोदतात. कित्याक नवो सिस्टमची गरज लोकांक अशें दिसता की ते डिजिल्युजन जाल्ले आहा. जे राज्य करतात तांणी लोकां कडेन घात केला हें सिद्ध जाल्लें आहा. म्हणून लोक पर्यायी राजकारण पळयतात. सरकार जर फाटी सरलें जाल्यार नेपाळ जावपाक शकता इंडियन? 100% जाता. म्हळ्यार लोकांक पळय मरे तूं आज आमचो $100 पाविल्लो आहा. आमची सरकार कशी विदवाटेपणान पयशे कशे काबार करता ते गोंयांत कितलेच आमकां दिश्टी पडटा. लॉ एंड ऑर्डर कॉलॅप्स जाल्ली आहा, म्हारगाय वाडल्या, लाखांनी भुरगे अनएम्प्लॉयड आहा. आमचे प्रदेश इज द सेकंड लार्जस्ट अनएम्प्लॉयड स्टेट इन द कंट्री. आय थिंक इट इज टुडे द फर्स्ट. सो अशे परिस्थितीन लोकांक भितर सारको व्हॉल्केनो चालू आहा. तो एक कीट जर लागली जाल्यार तें सगळें भायर येतलें. Subscribe to Prime TV and follow all our social networking sites.